लग्नानंतर होईलच प्रेम. या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता काव्याला लग्नासाठी कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न धनंजय, शारदा आणि आजी यांचा चाललेला आहे. आजी काव्याला समजावून सांगत आहे, काव्या, आता सगळं काही फक्त तुझ्या आणि तुझ्याच हातात आहे. आता तुला हे लग्न करणं गरजेचं आहे. पण काव्याला या गोष्टी काही पटत नाहीयेत. ती म्हणते, आजी, अगं कुठल्या जमान्यात जगतेस तू? असं कोणी एकमेकावर प्रेशर आणून लग्न करू शकत नाही आणि मी तर अजिबात असं प्रेशर खाली लग्न करणार नाही. कारण तुला माहिती आहे ना, माझे काही स्वप्न होते. मला IAS अधिकारी व्हायचं आहे. मी किती वर्ष झालं यासाठी झटत आहे. मी अभ्यास करत आहे. मला करिअर करायचं आहे. मला आत्ता लग्न करायचं नाही आहे, असं म्हणून ती लागते. तुम्हाला माझ्या स्वप्नाचं काहीच वाटत नाही आहे का? तुमच्या या एका निर्णयाने माझं आयुष्य 360 डिग्रीमध्ये बदलणार आहे. माझं आयुष्य वेगळं होणार आहे. कृपया मला असा घाट घालू नका. मला लग्नासाठी तयार करू नका. मी लग्न करणारच नाही, असं स्पष्टपणे ती सांगत आहे. आजी म्हणते, बाळा, तुला आत्ताची परिस्थिती समजत नाही. बाहेर काय चाललंय ते तुला माहिती नाहीये. लोक आपल्या जीवावर उठलेले आहेत. आत्ता या लग्न मांडवामध्ये खूप काही वाईट घटना घडू शकते. आम्ही आता अक्षरशः इथं तुला विनवणी करायला आलेलो आहे. आम्हाला सगळं कळतंय. तुला IAS अधिकारी व्हायचं होतं. तुला भरपूर आयुष्यामध्ये करिअर करायचं होतं. पण आयुष्य असं नसतं. आयुष्यामध्ये जे आपल्या वाट्याला आलं आहे ना, ते आपल्याला उचलावंच लागतं. तुझ्या आयुष्यात आणि तुझ्या नशिबात कदाचित याच गोष्टी असतील. त्यामुळं आता तुला या लग्नाला तयार व्हावंच लागणार आहे. धनंजय शांतपणे सगळं पाहत असतो. त्याला कळत नाहीये की या काव्याला आता कसं समजावून सांगावं ते. काव्या आता अजूनही आजीशी बोलत असते आणि आजी अजूनही तिला विनवण्या करत असते. तेव्हा काव्या चिडते आणि म्हणते, बाबा, अहो यांना सांगा ना, यांना कळत नाही का मी काय बोलते ते? आजपर्यंत मी कसं आयुष्य जगलेले आहे. मी किती करिअर ओरिएंटेड आहे. मला करिअर करायचं आहे. ताईची गोष्ट वेगळी होती. तिनं हे आयुष्य स्वीकारलेलं होतं. तिनं हे लग्न स्वीकारलेलं होतं. पण मी हे स्वीकारलेलं नाहीये. माझ्या मनावर या गोष्टीचे किती आघात होत आहेत हे ह्यांना कळत नाहीत का? बाबा, तुम्हीच यांना समजावून सांगू शकता. तुम्हीच मला समजावून घेऊ शकता, असं ती बोलत असते. पण आता बाबा देखील तिला समजावून घेत नाहीयेत. बाबा देखील तिला लग्नासाठीच विनवणी करतायत. तेवढ्यात दौलत आलेला आहे. बरं झालं मामा तू आलास. अरे यांना कळत नाहीये, हे मला लग्नासाठी फोर्स करतायत. असं फोर्स करून लग्न कुठं होत असतं का? मामा, तूच यांना समजावून सांगणार आहे. मला आता कळत नाहीये यांना कसं समजावून सांगावं, असं ती बोलते. आता मामाने तिचा हात धरूनच तिला लग्न मांडवात पुन्हा एकदा बाहेर आणलेलं असतं. आणि आता मामा सर्वांच्या समोर काव्याला म्हणतो, काव्या, आता अटीतटीची वेळ आहे. या वेळेसाठी मी तुला हात जोडतो, पण तू हे लग्न करणं गरजेचं आहे. मामा देखील आपल्या बाजूनं बोलत नाहीये. या गोष्टीवर काव्याचा विश्वासच बसत नसतो. एवढा आपल्यावर लाड करणारा मामा मात्र आज सगळ्याच्या समोर आपल्यापुढं उभा आहे आणि तो आपल्यालाच म्हणतोय की काव्या, तुला हे लग्न करावंच लागेल. आता आपल्याला हे लग्न करावं लागतंय की काय, असंच तिला वाटत आहे. काव्या रडायला लागते आणि म्हणते, मामा, तू देखील मला समजावून घेऊ शकत नाहीस का रे? मामा म्हणतो, बाळा, आता तू आम्हा सर्वांना समजावून घ्यायचं आहे. आजपर्यंत मी तुझे खूप काही लाड केले असतील. पण आत्ताची वेळ ही तू आम्हाला समजावून घेण्याची आहे. आम्ही तुला समजावून घेण्याची वेळ संपली आहे बाळा. आता मी तुझ्यापुढं हात जोडतो. कारण तू जर का या लग्नाला नाही म्हणलीस तर माझ्या मुलीचं लग्न मोडणार आहे आणि कदाचित तिचं परत लग्न होईल का नाही ते माहिती नाही. त्याचबरोबर माझ्या दुसऱ्या मुलीचं पण लग्न होईल का नाही माहिती नाही. मी माझ्या संसाराची आणि माझ्या मुलींचं भविष्य तुझ्यापुढं मागतोय असं समज, असं म्हणून दौलत चक्क तिच्यापुढं हात जोडतोय आणि तिच्या पाया पडत आहे. दौलतच्या डोळ्यातून पाणी येत आहे. त्याचबरोबर दौलतच्या मुलीच्या बायकोच्या डोळ्यातून देखील पाणी येत आहे. काव्याला कळतच नाहीये की एवढं काय झालेलं आहे. तेथेच मंत्री भोसले उभे आहेत आणि ते म्हणतायत, या मुलीला अजूनही पाजर फुटत नाही दिसतोय. तुला कळत नाहीये का? तुझ्यापेक्षा मोठी माणसं काय बोलतायत ते? आता तुला हे लग्न करणं गरजेचं आहे हे तुला समजत नाहीये का? हे लग्न तुला करावंच लागेल, अशा भाषेत तो दरडावून तिला सांगत आहे. त्याचं ते बोलणं मात्र काव्याला पटत नाहीये. काव्या म्हणते, अहो माझे खूप काही स्वप्न आहेत. तेव्हा मंत्री भोसले म्हणतात, तुझी स्वप्न चुलीत घाल. आत्ता इथं काय चाललंय ना त्याचा विचार कर. तुला दिसत नाही का मोठी मोठी माणसं तुझ्या पाया पडत आहेत? कसले संस्कार यांच्या मुलींवर केलेत ना तेच मला कळत नाही. तेव्हा गावातले लोक म्हणतात, अहो ह्यांना बोलत काय बसलाय? ह्यांना जी भाषा कळते ना तीच भाषा ह्यांना सांगावी लागणार आहे. यांना आता काठीची भाषा कळते ना, यांना काठीची भाषा सांगूया, असं म्हणून अक्षरशः ते अंगावर येत असतात.
काव्याला समजलंय की परिस्थिती हाताबाहेर चाललेली आहे. मंत्री भोसले तिच्यावर दबाव आणत आहे आणि तिला सांगत आहे की आत्ताच्या आत्ता निर्णय घे आणि पटकन लग्नासाठी तयार हो. तुम्ही शहरातली मंडळी आहे, तुम्हाला गावातल्या संस्कृतीचं काय पडलेलं नसतं आम्हाला माहिती आहे. जर का इथं मातीची धूळ लागली तर तुम्ही ती रुमालानं पुसून टाकता, पण तीच माती आम्ही आमच्या डोक्याला लावतो, कारण या मातीवर आमचं प्रेम आहे. गावातल्या संस्काराविषयी तुम्हाला काय पडलेलं नसेल, पण आम्हाला गावातल्या संस्काराविषयी बरंच काही पडलेलं असतं आणि मी तुला स्पष्टपणे सांगतोय की तुला हे लग्न करावं लागणार आहे. असं तुम्ही या गावातून जाऊच शकत नाही आणि तुम्ही कसं जाताय ना तेच बघतो, असं म्हणून तो अक्षरशः काव्याच्या अंगावर जात असतो. तेव्हा काव्या देखील त्याच्या अंगावर जाते आणि म्हणते, "तुम्ही माझ्यावर प्रेशर आणताय का? तुम्हाला कळतंय का तुम्ही माझ्यावर प्रेशर आणताय?" तेव्हा पुन्हा एकदा भोसले चिडतो आणि म्हणतो, की "प्रेशर? प्रेशर काय असतं ना, ह्या दौलतला विचार म्हणजे तुला कळेल की प्रेशर काय असतं ते. आत्ता त्याला कळतंय त्याच्या घरदारावर काय परिस्थिती येऊ शकते ती. तू तुझ्या प्रेशरचं घेऊन बसली आहे. या घरामध्ये तुझ्या घरामध्ये सर्व लोकांवर किती प्रेशर आलंय ते तुला कळत नाहीये का?" अगदी अक्षरशः ढाय मोकळून रडत असते आणि काव्याच्या जवळ आलेली असते आणि काव्याला म्हणते, "अगं काव्या, का असं करायला लागलीस बाळा? प्लीज तू आम्हा सर्वांना समजून घे गं. आम्हाला काय समजतंय तुझ्यावर काय चाललेलं आहे, पण आत्ताची परिस्थिती ही तू आम्हाला समजून घेण्याची आहे. जर का तू आत्ता लग्न केलं नाही, तर माझ्या मुलाचं म्हणजे तुझ्या मामाचं घर हे वाळीत पडेल. त्याच्या मुलींशी कोणी लग्न करणार नाही आणि याचा परिणाम किती वाईट होईल तुला माहिती नाहीये. अगं तुझ्या मामीला नळाच्या पाण्यावर पाणीसुद्धा भरू देणार नाहीत आणि या धक्क्याने मी जगल की नाही मला माहिती नाहीये. मी मरून जाईल गं काव्या, मी मरून जाईल." तेवढ्यात धनंजय देखील बोलायला लागतो आणि म्हणतो, की "काव्या, आता सगळं काही तुझ्याच हातात आहे. बाळा, आत्तापर्यंत मी तुझे खूप लाड केले असतील, पण आत्ता मात्र गोष्ट आहे ती तू आम्हाला समजून घेण्याची. काव्या, तुला माहिती आहे का, मी तुझं नाव काय ठेवलंय? मी तुझं नाव काव्या ठेवलं. मी तुझं नाव काव्या का ठेवलं तुला माहिती आहे का? कारण ते नाव होतं तुझ्या आजीचं म्हणजे माझ्या आईचं. अगदी प्रेमानं मी हे नाव तुझ्यासाठी ठेवलेलं होतं." शारदा देखील आता मध्येच बोलत आहे. शारदा म्हणते, की "काव्या, अगं आम्हाला समजून घे ना. तुला कळतंय का? इथं काय चाललेलं आहे?" ही लोकं अक्षरशः जीवावर उठलेत गं. आपल्या दौलतचं घर अक्षरशः मोडून जाईल. त्याला लोक वाळीत टाकतील गं. त्याच्या घराकडं कुणीसुद्धा पाहणार नाही. दौलत धक्क्यानं मरून जाईल. त्याच्या घराचं सगळं वाटोळं होईल. हे सगळं आपल्यामुळं व्हावं असं तुला वाटतं का? याला आपण कारणीभूत व्हावं असं तुला वाटतं का? मला असं वाटतंय आपण हे पाप आपल्या डोक्यावर नको घ्यायला. काव्या, आता समजून घे आणि देशमुखांच्याच घरी तुला सून म्हणून जायचंय ना, त्यात काय वाईट आहे? देशमुखाची सगळी लोकं चांगली आहेत. तुला तर माहिती आहे ना त्यांच्या घरातलं वातावरण किती चांगले आहे. कदाचित नियतीच्या मनामध्ये हेच असेल की तू पार्थशी लग्न करावं. कदाचित नियतीने त्यासाठीच हे सगळं घडवून आणलं असेल. काव्या, थोडा नियतीचा इशारा समजून घे. काव्या मात्र लग्नाला तयार नसते. ती म्हणते, "आता मी सगळ्याची वाटल्यास माफी मागते. मी सगळ्यांची माफी मागते." म्हणून ती भोसलेच्या पाया पडायला जाते आणि सर्व लोकांना म्हणते, की "अहो मला माफ करा, पण मी हे लग्न करू शकत नाही." तेव्हा गावातल्या बायका म्हणतात, "अहो या पोरीला अजिबात संस्कार केलेले नाहीयेत. एक पोरगी पळून गेली आणि आता दुसरी हट्टीपणा करून बसली आहे. आई-बापांची इज्जत चालली तरी देखील ह्यांना कळत नाहीये. माझ्यासारखी आत्तापर्यंत लग्नाला तयार झाली असती, माझ्या आई-बापाची इज्जत जात असती तर. पण हिला काही पडलेलं नाही. असले घाणेरडे संस्कार केलेत ना, तर ह्यांच्या तोंडाला काळं लावलं पाहिजे." असं म्हणून चक्क लोकांनी आता यांच्या तोंडाला काळं लावण्यासाठी त्यांच्या अंगावर धावत आहेत. काव्याला हे सगळं काही अनोखंच आहे. काव्या म्हणते, "हे काय चाललंय इथं?" तिला कळत नाहीये. काव्या आणि काव्याच्या मामीच्या तोंडाला काळं फासायला लोक अंगावर धावून येतायत. धनंजय सगळं बघत बसतोय. त्याला दुसरं काही करणं शक्य नाहीये. बायका म्हणतायत, "ह्यांच्या तोंडाला काळं लावा." तेवढ्यात माणसं म्हणतायत, "या सर्वांची गाढवावरून धिंड काढा. त्या धनंजयलाच अगोदर गाढवावर बसवा, कारण त्याने मुलींवर काय संस्कार केलेत बघा. 3-3 मुली जन्माला घातलेत, पण एकीवर देखील कसलेच संस्कार केलेले नाहीयेत." असं म्हणून त्यांचं अख्ख्या लग्न मांडवामध्ये माप काढलं जातंय. काव्या सर्वांच्या अंगावर जात त्यांना मागं ढकलते, पण बायका पुन्हा पुन्हा पुढे येऊन मामीच्या तोंडाला, तिच्या तोंडाला काळं फासण्याचा प्रयत्न करत आहेत. आता लोक म्हणत असतात, "या धनंजयलाच बघा, या धनंजयलाच चांगला धडा शिकवा." तेव्हा मात्र काव्याचे डोळे खाडकन उघडतात. तिला कळतं, की या प्रसंगाला आपल्या बाबांवर कोणताही मोठा प्रसंग येऊ शकतो. आता आपण त्यांचा जीव वाचवणं गरजेचं आहे. तर मामी ढाय मोकलून रडत आहे. "काव्या, अगं काव्या, असं करू नको बाळा. लग्नासाठी तयार हो गं. इथं काय चाललंय तुला कळतंय का? अगं आमचं घर अक्षरशः कोलमडून जाईल. आमच्या तोंडाला काळं फासलं ना, तर आम्ही कुठंसुद्धा तोंड दाखवण्याच्या लायकीचे राहणार नाहीत. अगं माझ्या मुलींची लग्नसुद्धा होणार नाहीत आणि तुझ्या मामाच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होईल गं. आम्ही तुझ्या पाया पडतो." असं म्हणून मामी अक्षरशः तिला लग्नाला तयार करत असते. तर इकडं माणसं आता
धनंजयच्या अंगावर आलेले असतात आणि या धनंजयलाच उचला आणि ह्याला गाढवावर बसवा आणि गावात धिंड काढा, त्याशिवाय ह्यांना कळणार नाही गाव काय करू शकतं असं म्हणून लोक त्याच्या अंगावर जात असतात. तेव्हा काव्या देखील त्या माणसाच्या अंगावर जाते आणि म्हणते, "खबरदार जर त्यांना हात लावलास तर आत्ताच्या आत्ता मागं सरक," असं म्हणून ते त्याला मागं सरकायला लावते. पण धनंजय मात्र हात जोडून काव्याच्या समोरच उभा आहे. "काव्या, अगं ऐक ना गं. अगं ऐक, मी तुला काय म्हणतोय, मी माझ्या आईचं नाव तुला दिलं कारण आईनं मला लहानपणापासून खूप चांगलं सांभाळलं गं. तिनं धक्के खाल्ले, पण तिने मला चांगलं सांभाळलं. आज बाळा ते नाव मी तुला दिलंय ना, ते नाव सार्थक कर गं. मला कळतंय मी तुझ्यासाठी खूप काही मागतोय, पण मी तुझ्या पाया पडतो." असं म्हणून अक्षरशः तो लग्न मांडवामध्ये काव्याच्या पाया पडायला लागतो. काव्याला कळतं, की आता वेळ आपल्या हातातून निघून चाललेली आहे. आपला बाप आपल्या पाया पडतोय, म्हणजे आपल्याला ही गोष्ट ऐकणं गरजेचं आहे. बाप तिला अक्षरशः समजावून सांगतोय, "मला तुझी स्वप्न सगळं काही माहीत आहे. मला सगळं काही कळतंय, पण ही वेळ ती नाहीये." काव्याला आठवतंय ते म्हणजे जीवाबरोबर घालवलेले ते एक-एक क्षण. जीवा आपल्यासाठी किती मौल्यवान आहे, ते ह्या सर्वांना सांगावं का, असं तिच्या डोक्यात येतंय. आपलं जीवावर किती जीवापाड प्रेम आहे. आपण जीवाशी जर का लग्न केलं, तर आपण देखील देशमुखांची सून होणार आहे ना. आपण यांना सांगून टाकूया, की माझं पार-तोर नाही हो, तर माझं जीवावर प्रेम आहे. तुम्हाला लग्नच लावायचं आहे ना, तर माझं लग्न जीवाशी लावा, असा विचार तिच्या डोक्यात येत आहे. आत्ताच्या आत्ता या सर्वांना आपल्या आणि जीवाच्या प्रेमाविषयी सांगून टाकावं, असं तिच्या डोक्यात येतं. अजूनही इकडे धनंजय मात्र तिला बोलत असतो आणि काव्या शांतपणे ऐकत असते. आत्ताच्या घडीला आपण शांत राहणं बरोबर नाहीये, असा विचार तिच्या डोक्यामध्ये येत आहे. आता आपण हे सर्वांना सांगून टाकूया. कारण आत्ता जर का आपण शांत राहिलो, तर आपलं लग्न पार होणार हे तिला माहीत असतं आणि म्हणूनच तिनं आता तोंड उघडलेलं आहे. ती म्हणते, "बाबा, मी लग्नाला तयार आहे, पण ते पार तशी नव्हे, तर मी जीवाशी लग्न करणार आहे. माझं जीवावर जीवापाड प्रेम आहे बाबा. म्हणून तर म्हणते, माझं लग्न लावायचं असेल ना, तर फक्त जीवाशी लावा. मी दुसऱ्या कोणाशीच लग्न करू शकणार नाही." आणि ती जीवा, जीवा म्हणून ओरडायला लागते. जीवाचा फोन माझ्याकडे आहे. मी त्याला आत्ताच्या आत्ता बोलवून घेऊन येते. मी पळत जाते आणि त्याला घेऊन येते, असं म्हणून ती बाहेर जायला लागते. तेव्हा धनंजय म्हणतो, "तुला कळतंय का तू काय बोलतेस? या लग्न मांडवामध्ये तुम्ही माझी मान खाली घातलेली आहे. एक पोरगी पळून गेली. पळून गेलेल्या मुलीचा बाप आणि दुसरी मुलगी लग्नाला तयार होत नाही. तिचं दुसऱ्या कुणावर तरी प्रेम आहे. असल्या मुलींचा बाप मी झालोय ना, मला जगूच वाटत नाहीये," असं तो बोलायला लागलेला आहे. आता मात्र काव्याला काय बोलावं ते कळत नाही. कारण पार्थ आणि नंदिनीच्या लग्नाला हे तयार झाले होते, तसं माझ्या आणि जीवाच्या लग्नाला हे तयार नाहीयेत हे तिला समजलंय. तरी देखील काव्या त्यांना सांगते, की खरंच माझं जीवावर खूप प्रेम आहे. आजपर्यंत मी तुम्हाला बोलू शकले नाही मला माहिती आहे. ती माझी चूक झाली, पण आता मात्र मी माझी चूक दुरुस्त करत आहे. आज माझं लग्न त्याच्याशीच झालं पाहिजे असं जेव्हा ती बोलते, तेव्हा मंत्री भोसलेच्या गार्डच्या जवळ असलेली बंदूक धनंजयनं काढून घेतलेली आहे आणि तीच बंदूक स्वतःच्या डोक्यावर लावून घेतलेली आहे आणि एका क्षणाचाही विचार न करता त्याने धाडकन गोळी आपल्या डोक्यामध्ये घालून घेतलेली आहे. एका क्षणात धनंजय कोसळलाय. धनंजयच्या मेंदूतून रक्त येत आहे. धनंजयने स्वतःला मारून घेतलेलं आहे आणि रक्तबंबाळ होऊन धनंजय लग्न मांडवामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे. जिथं शुभविवाह घडला पाहिजे होता, तेथे दुर्घटना घडलेली आहे. काव्या आणि सर्वजण रडारड करत आहेत. सर्वांना मोठं दुःख झालंय, कारण धनंजय रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे. "बाबा, तुम्ही असं करू नका. बाबा, असं का केलं?" असं ती म्हणते आणि तिला कळतंय, की हे सगळं घाणेरडं, वाईट आपल्याला स्वप्न पडलेलं होतं. आपल्या बाबांनी जर का लग्न मांडवामध्ये स्वतःला गोळी घालून घेतली, तर आपल्या इतकं दुर्दैवी कोणीच नसणार आहे. इकडे धनंजय तर तिच्या पायाशी आहे. आता धनंजयला म्हणजेच आपल्या बाबाला आपण खाली मान घालू द्यायची नाही, असं तिनं ठरवलंय. इकडे लोक तिला बाहेर जाण्यापासून अडवतायत, तर तिकडे बायका हातामध्ये काळं घेऊन तिच्या तोंडाला काळं लावण्यासाठी पुढं सरसावतायत. आपल्याला हे लग्न करावंच लागणार आहे, असं तिला समजलंय. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, की इकडं दीपकने नंदिनीला अक्षरशः झाडाला बांधून टाकलंय आणि तिच्याबरोबर तो जबरदस्तीने लग्न करत आहे. त्याने मंगळसूत्र आणलेलं आहे आणि तो तिला घालणार असतो, तेवढ्यात जीवा तेथे पोहोचलेला आहे आणि जीवाने त्याचा तोच हात धरलेला आहे आणि त्याच्या सणसणीत मुस्काडात ठेवून दिलेला आहे. जीवा आलेला पाहून दीपकसुद्धा त्याच्याशी 2 हात करायचा प्रयत्न करतोय, पण जीवाने मात्र त्याची जबरदस्त धुलाई सुरू केलेली आहे. त्याच्या तोंडावर जबरदस्त लाथाबुक्क्या मारून
जीवाने त्याला अगदी नकोसं करून टाकलेलं आहे. जीवाने दीपकची चांगलीच धुलाई केलेली आहे आणि दीपकला मारून मारून चांगला अर्धमेला केलेला आहे. आत्तापर्यंत दीपकनं जे काही केलेलं आहे त्याचा चांगला बदलाच जीवाने घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय. दीपक अर्धमेला होऊन खाली पडलेला असतो आणि तेव्हा जीवाने नंदिनीला सोडलेलं आहे आणि नंदिनीला सोडून तो म्हणतोय, "पटकन चल, आपल्याला लग्न मांडवात जावं लागणार आहे, कारण तिकडं खूप काही झालं असणार आहे. सर्वजण तुझी वाट पाहत असणार आहेत." असं म्हणून त्याने नंदिनीला गाडीत बसवलेलं आहे आणि दोघेही आता धावत पळत लग्न मांडवामध्ये चाललेले आहेत. जेव्हा इकडं लग्न मांडवामध्ये मात्र अनुचित प्रकार घडत आहे. इकडे लग्न लागतंय ते म्हणजे पार्थ आणि काव्याचं. आता शेवटचेच काही विधी राहिलेले आहेत. आता शेवटचे काही विधी आहेत आणि तेवढ्यात पोहोचलेले आहेत दोघं पण. म्हणजेच नंदिनी आणि जीवा आणि त्या दोघांचं लग्न होताना पाहून अक्षरशः त्यांच्या अंगावर काटा आलेला आहे. आपण काय पाहतोय आणि आपण पाहतोय ते खरं आहे का? असा प्रश्न त्यांना पडलेला आहे. पण जे सत्य दिसतंय आता त्यावर जीवा काय करणार, नंदिनी काय करणार ते आपल्याला पुढील भागामध्ये समजणार आहे. हे लग्न ते मोडतील का? आणि जीवा आणि काव्याचं लग्न होईल का? हे आपल्याला पुढील भागामध्ये समजणार आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.